आज गणोरे या ठिकाणी जे आमचे मित्र संदीप दराडे असतील, शुभम आमरे असतील, जे आमरण उपोषणासाठी जे बसलेत, दूध दर वाढीच्या संदर्भात ते बसलेले आहेत, त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत. संदीप भाऊ असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, 6 महिन्यापूर्वी देखील अकोल्यामध्ये तीव्र आंदोलन त्यांनी केलं. साधारणपणे 9 दिवस ते आंदोलन चाललं होतं आणि त्यांची मागणी त्यावेळीच तीच होती का आम्हाला दुधाला चांगला भाव मिळू द्या. आज मी सरकारला, प्रशासनाला एवढीच विनंती करतो की तुम्ही शेतकऱ्यांचं कंबरडं मोडायचं काम करताय, खोटे खोटे आश्वासनं देताय. मागच्या आता 2-3 दिवसापूर्वी अनुदानाच्या बद्दल ते बोललं, परंतु हे जे सरकार आहे अनुदान किंवा एखादी गोष्ट जाहीर करताना नेहमीच त्याला किंतु परंतु लावतं. आज जसं माझ्या मित्रांनी सांगितलं, आज शेतकरी एवढ्या अडचणीमध्ये आहे, दुधाला चांगला भाव मिळत नाही, त्यात वेळेवर अनुदान मिळत नाही. आज आमची मागणी एवढीच आहे का दुधाला कमीत कमी, ज्याला आपण मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणतो, 40 रुपयाचा हमीभाव मिळावा आणि जे काही खाद्य असतील त्याचेही दर कमी करावे. आज आपण पशु वैद्यकीय सेंटर इथं केंद्र जर बघितले, त्याची व्यवस्था इथं तालुक्यामध्ये कोडमडलेली आहे. आज एखादी जर गाई जर मेल्यानंतर तिचं पोस्टमॉर्टम जरी करायचं असेल तर आपल्याला प्रायव्हेट डॉक्टरांकडे त्याला न्यावं लागतं, तीही व्यवस्था नाही. सरकारला मी एवढंच सांगतो, आज राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यावेळेस अर्थसंकल्प मांडतात, त्यांना दूध उत्पादक शेतकरी किंवा सामान्य माणसांचा विचार का येत नाही? ज्यावेळेस तुम्ही मोठ्या मोठ्या कोट्यांच्या गप्पा रस्त्यांच्या विकासासाठी, सभामंडपासाठी देता, द्या ना आमच्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव. आम्हाला तुम्ही जी काय लाडकी बहीण योजना जी तुम्ही आणलेली आहे ते 1,500ही नको. आम्ही आमच्या बहिणींना, मुलींना त्यांना पैसे पुरवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आमच्या मनगटामध्ये तेवढी ताकद आहे. मी पुन्हा आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला एवढंच आवाहन करतो, लवकरात लवकर तुम्ही हा निर्णय घ्या, अन्यथा या अकोला तालुक्यामध्ये याच्यापेक्षाही मोठं तीव्र आंदोलन आम्ही उभारल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांच्या लढाऊ एकजुटीचा, शेतकऱ्यांच्या लढाऊ एकजुटीचा मांगरे साहेबांचा विजय असो.